Hydraulic pump is a mechanical device which converts mechanical energy into hydraulic energy. मित्रांनो आपण हायड्रोलिक पंप हायड्रोलिक इंडस्ट्रियल आपला इंडस्ट्रियल हायड्रोलिक ह्याच्यामधला हा सेकंड चॅप्टर बघत आहोत. तर पंप काय? हायड्रोलिक पंप इज अ मेकॅनिकल डिव्हाइस. एक मेकॅनिकल डिव्हाइस आहे. ते मेकॅनिकल एनर्जीला हायड्रोलिक एनर्जीमध्ये कन्व्हर्ट करतं. मेकॅनिकल एनर्जीला हायड्रोलिक एनर्जीमध्ये कन्व्हर्ट करतं. पंप काय करतं की ऑइलला प्रेशराईज करतं. प्रेशराईज करतं हां. बाय मीन्स ऑफ मोटर. नंतर मोटर मधले जे इक्विपमेंट म्हणजे मेकॅनिकल एनर्जीच्या मदतीने काय करतं प्रेशराईज करतं. त्याला म्हणायचं पंप. पंप काय इज अ मेकॅनिकल डिव्हाइस विच कन्व्हर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इंटू हायड्रोलिक एनर्जी. आलं लक्षात? तर आता फंक्शन्स ऑफ पंप काय काय फंक्शन्स आहे. द मेन पर्पज और मेन फंक्शन ऑफ पंप इज टू क्रिएट द फ्लो ऑफ ऑइल विथ डिझायर्ड प्रेशर अँड हेल्प्स टू ट्रान्सफर ऑफ पॉवर अँड मोशन बाय युझिंग प्रेशराइज्ड ऑइल. काय करतं जे कमी प्रेशर असलं तिथं जास्त प्रेशर करून पाठवतं. हे मेन फंक्शन आहे पंपचं. सोप्या भाषेत पंपचं मेन फंक्शन काय आहे की लो प्रेशरला हाय प्रेशराईज करून पाठवणे. नंतर द पंप इज अ कपल्ड अँड ड्रिव्हन बाय प्राईम मूव्हर. हे काय फंक्शन नाही. लक्षात. बस पंप म्हणजे पंपचं काम काय एवढंच लिहायचं. लो प्रेशर ऑइलला हाय प्रेशर करून म्हणजे किंवा डिझायर्ड प्रेशर जेवढं प्रेशर लागतं तेवढं करून पाठवतं. त्याला म्हणायचं पंप. लक्षात. नंतर पुढचं बघू. हे बघा ऍज पर द मेकॅनिझम ऑर मोशन यूज दोन टाईप एक रोटरी आणि एक रेसिप्रोकेटिंग. ऍज पर द मेकॅनिझम ऑर मोशन यूज दोन टाईप आहे मित्रांनो. कोणते कोणते आहे रोटरी ऍज पर द मेकॅनिझम यूज और मोशन यूज दोन टाईप एक रोटरी आणि एक रेसिप्रोकेटिंग. आणि ऍज पर द डिस्चार्ज फिक्स्ड डिस्चार्ज आणि व्हेरिएबल डिस्चार्ज. तर आता रोटरी मध्ये पहा रोटरीमध्ये अकॉर्डिंग टू मोशन नुसार तीन टाईप आहे. एक गिअर पंप वॅन पंप आणि स्क्रू पंप. गिअर पंप मध्ये पुन्हा तीन टाईप आहे. एक एक्सटर्नल गिअर इंटरनल गिअर आणि जिओ रोटर. लक्षात. नंतर वॅन पंप मध्ये दोन टाईप आहे बॅलन्स्ड वॅन पंप आणि अनबॅलन्स्ड वॅन पंप. हा नंतर रेसिप्रोकेटिंग मध्ये एक ऍक्सियल पिस्टन त्याच्यात मध्ये इन लाईन आणि एक बेंड ऍक्सिस. ते दाखवत तुम्हाला मी कसं असतं. रेडियल पिस्टन मध्ये स्टेशनरी सिलेंडर आणि रोटरी सिलेंडर ब्लॉक. स्टेशनरी सिलेंडर आणि रोटरी सिलेंडर ब्लॉक. हे झालं तुमचं क्लासिफिकेशन ऑफ पिस्टन. आपलं क्लासिफिकेशन ऑफ पंप. आता बघा नेक्स्ट. नॉन पॉझिटिव्ह मध्ये दोन तीन टाईप पडते नॉन पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप मध्ये. सेंट्रिफ्युगल ऍक्सियल पंप आणि रेडियल. लक्षात. तर तुम्हाला क्लासिफिकेशन आलं तर मेन काय करायचं पॉझिटिव्ह नॉन पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह मध्ये जेवढं ते आता फ्लो चार्ट सांगितला तो पूर्ण काढायचा. नॉन पॉझिटिव्ह मध्ये हा पूर्ण काढायचा. लक्षात. हे झालं क्लासिफिकेशन. असं जर क्लासिफिकेशन केलं तर तुम्हाला चार पैकी चार मार्क भेटतील. हा स्टॉप. चालू केलं तर प्रत्येक वेळेस. आता बघा मित्रांनो इंटरनल गिअर पंप. इंटरनल गिअर पंप मध्ये काय काय असतं हे पहा. गिअर असते हा ड्राईव्ह गिअर आहे. हा नंतर केसिंग असते. केसिंग म्हणजे हे कव्हर. केसिंग म्हणजे कव्हर. हा ही डिलिव्हरी पोर्ट आहे म्हणजे तिथं डिलिव्हर्ड होईल ऑइल. हे सक्शन पोर्ट आहे याच्यात ऑइल येईल. केसिंग म्हणजे कव्हर असतं. हा हा इंटरनल गिअर असतो. लक्षात. हा इंटरनल गिअर असतो. हा इंटरनल गिअर मधला छोटा हा बाहेरचा जो आहे ड्राईव्ह गिअर आहे. ड्राईव्ह गिअर म्हणजे त्याला मोटर लावलेली असते. ड्राईव्ह गिअर म्हणजे त्याला मोटर लावलेली असते. अलग म्हणजे मोटर मोटर शाफ्ट आणि नंतर गिअर. लक्षात. आणि हा जो गिअर आहे इंटरनल गिअर हा इसेंट्रिक असतो बरं मोठ्या गिअरला. म्हणजे दोघांचा ऍक्सिस सेम याच्यावर नसतं. लक्षात. नंतर ही सक्शन पोर्ट आहे ही डिलिव्हरी पोर्ट आहे. लक्षात. ही केसिंग आहे. इंटरनल गिअर्स. तर आता सिंपल याच्यात लिहायचं इकडे बघा. काय काय कन्सिस्ट आहे कन्स्ट्रक्शन मध्ये लिहायचं. इट कन्सिस्ट ऑफ सक्शन पोर्ट डिलिव्हरी पोर्ट ड्राईव्ह गिअर इंटरनल गिअर केसिंग एक्सेट्रा. हे क्रिसेंट. हा हे दोघांच्या बीच. लक्षात. आता हे बुश. नंतर आता बघा इंटरनल गिअर पंप्स और पॉझिटिव्ह गिअर डिस्प्लेसमेंट पंप्स. इट्स डिलिव्हर्स अ फिक्स्ड अमाऊंट ऑफ व्हॉल्युमेट्रिक फ्लुइड विथ इच रिव्होल्युशन ऑफ द पंप. काय करतं हे पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट का म्हणते याला की कारण की इकडे बघा पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप म्हणजे फिक्स्ड अमाऊंट
जर प्रत्येक रिव्होल्यूशनमध्ये डिलिव्हर करत असत, त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप. हां, हायड्रोलिक फ्लुइड एंटर्स द पंप हाउसिंग. हे पहा, फ्लुइड इकडून येतं इनलेट पोर्टमधून. हां, काय होतं हायड्रोलिक फ्लुइड एंटर्स द पंप हाउसिंग थ्रू इनलेट पोर्ट. हां, ॲज द गिअर रोटेट्स म्हणजे जर ड्राईव्ह गिअर रोटेट झाला, ॲज द गिअर्स रोटेट, ड्राईव्ह गिअर झालं, हे दोन्ही गिअर रोटेट होते. ॲज द गिअर रोटेट्स, द फ्लुइड्स ड्रॉन इंटू द एक्सपांडिंग कॅव्हिटीज. काय होतं, गिअर रोटेट झाल्यामुळे इथं कॅव्हिटीज निर्माण होतात. 2 गिअरमध्ये जे टीथमध्ये गॅप राहतो, त्याला आपण कॅव्हिटीज म्हणतो. तर 2 इथं कॅव्हिटीज निर्माण होते. कॅव्हिटीज म्हणजे पोकळी निर्माण होती, म्हणजे जागा रिकामी होती. रिकाम्या जागेमध्ये काय होईल? ऑइल आतमध्ये येईल. Formed between the teeth of the gears due to low pressure. The the crescent shape of the gear teeth divides the fluid. Stop कर 2 मिनिट. पुन्हा एकदा सांगतो. फोन आलता म्हणून 2 मिनिट थांबलो. हायड्रोलिक फ्लुइड एंटर्स द पंप हाउसिंग थ्रू इनलेट पोर्ट. इकडून पंप हाउसिंगमध्ये एकदम सिंपल लँग्वेजमध्ये लिहायचं. हां, हायड्रोलिक फ्लुइड एंटर्स द पंप हाउसिंग थ्रू इनलेट पोर्ट. ॲज द गिअर रोटेट, ज्यावेळेस गिअर रोटेट झाले, मोटर चालू केल्यामुळे फ्लुइड इज ड्रॉन इंटू द एक्सपांडिंग कॅव्हिटीज. जे गॅप आहे, कॅव्हिटीज फॉर्म होत आहे, जे मोकळेपणा होतो, म्हणजे दोघां टीथमध्ये जो गॅप क्रिएट होतो, त्याच्यात काय होतं, फ्लुइड ड्रॉन होतं, फ्लुइड आतमध्ये येतं. आलं लक्षात? टीथ ऑफ द गिअर्स ड्यू टू लो प्रेशर. काहून? कॅव्हिटी म्हणजे लो प्रेशर क्रिएट होतं ना तिथं, गॅप क्रिएट झाला की त्याच्यामुळे ते आतमध्ये येते. द क्रिसंट शेप ऑफ द गिअर टीथ डिवाइड्स द फ्लुइड अँड ऍक्ट्स ॲज अ सील बिटवीन द सक्शन अँड डिस्चार्ज पोर्ट. हे पहा, हा जो क्रिसंट शेप आहे, हा चंद्रासारखा, तो काय करतो? द क्रिसंट शेप ऑफ द गिअर टीथ डिवाइड्स द फ्लुइड अँड ऍक्ट सील बिटवीन द सक्शन अँड डिस्चार्ज पोर्ट मध्ये सील म्हणून काम करतो. आलं लक्षात? हा, आणि तो काय करतो? डिवाइड्स द फ्लुइड. फ्लुइडला डिवाइड करतो. हां, त्याचं एवढं काही लिहायचं नाही. तर रोटेटिंग गिअर्स देन कॅरी द फ्लुइड फ्रॉम इनलेट पोर्ट टू आउटलेट पोर्ट. हे पहा, काय होतं, कॅव्हिटीज ज्यावेळेस क्रिएट होतात, फ्लुइड आतमध्ये येतं. फ्लुइड आतमध्ये झालं, त्या 2 टीथमध्ये, दोन्ही गिअरच्या टीथमध्ये प्रेशराईज होतं. प्रेशराईज झालं, की मग काय लिहायचं? द रोटेटिंग गिअर्स देन कॅरी द फ्लुइड फ्रॉम द इनलेट पोर्ट टू द आउटलेट पोर्ट ऑफ द पंप. इकडून इकडे जातं. प्रेशराईज. आपलं मेन टार्गेट काय? ऑइलला प्रेशराईज करणे. बस. बाकी जास्त काही नाही. डायग्रामला 2 मार्क, थोडंफार लिहायला 2 मार्क. आलं लक्षात? Gear teeth divides the fluid and acts हे झालं. The rotating gears then carry the fluid from the inlet port to the outlet port of the pump. The basic gears and shape of the pump housing ensures that fluid displays positively without relying on the centrifugal force. म्हणजे दोघांचे गिअर जेव्हा ते टचमध्ये येते ना, जी बेसिक होती, बेसिक म्हणजे एकमेकाचे गिअर एकमेकात गुंतते. त्याच्यामुळे काय होतं, की इन्शुअर होतं, की ऑइल प्रेशराईज होऊन बाहेर जाणार. आलं लक्षात? हां. This process is continuous as long as gears are turning, providing consistent flow rate and pressure. हां, कन्सिस्टंट फ्लो रेट भेटतो आणि प्रेशर भेटतो जोपर्यंत गिअरची मेशिंग चालू आहे. आलं लक्षात? हे झालं तुमचं इंटरनल गिअर पंप. स्टॉप कर. ॲडव्हांटेज ॲडव्हांटेज काय काय मित्रांनो याचे? इकडे बघा, हे ॲडव्हांटेज आहे. ॲडव्हांटेज ॲडव्हांटेजेस ॲडव्हांटेजेसमध्ये हे ॲडव्हांटेजेस आहे. हां, आणि खालचे डिसएडव्हांटेजेस. तर इकडे बघा, ॲडव्हांटेजेस. हां, रिलायबिलिटी म्हणजे भरोश्याचं आहे. हां, भरोश्याचं आहे. नंतर हाय इफिशियन्सी, इफिशियन्सी चांगली आहे. व्हर्सॅटिलिटी, दे आर युज्ड इन हायड्रॉलिक सिस्टम्स, फ्यूल ट्रान्सफर, लुब्रिकेटिंग म्हणजे नंबर ऑफ ठिकाणी वापरता येतं, म्हणजे व्हर्सटाईल आहे. आलं लक्षात? नंतर हाय विस्कॉसिटी, इंटरनल ग्रम इंटरनल इंटरनल गिअर पंप्स इज एक्सलंट फॉर हाय विस्कस फ्लुइड. म्हणजे जास्त विस्कस सायलेंट विस्कॉसिटी आहे. विस्कॉसिटी काय आहे? हाय विस्कॉसिटी म्हणजे कसं? विस्कस फ्लुइड ह्याच्यात तुम्ही प्रेशराईज करू शकता. हाय विस्कस फ्लुइड. अ, नंतर डिसएडव्हांटेज काय? दे फ्यू डिसएडव्हांटेज सुटेबल फॉर मीडियम स्पीड्स. जास्त स्पीड जमत नाही. नंतर इंटरनल गिअर पंप्स वॉज युज्ड फॉर मीडियम प्रेशर. मीडियम प्रेशरसाठी वापरते. आलं लक्षात? आणि इन इन द शाफ्ट बेअरिंग देयर इज अन ओव्हरहंग लोड. ओव्हरहंग होऊन जातं. आलं लक्षात? शाफ्ट बेअरिंगमुळे. हां.
कर स्टॉप. बघा मित्रांनो, आता पुढचा क्वेश्चन पाहू. डिफाईन कॉम्प्रेसर. हा, काही पंपच्या टाइप्स अजून थोड्या वेळाने पाहू. इकडे बघा, डिफाईन कॉम्प्रेसर. इट इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इंटू प्रेशर एनर्जी इन द फॉर्म ऑफ कॉम्प्रेसर एअर ऍट हाय प्रेशर. काय करतं हे? हे पण तेच करतं, फक्त इथं एअर असते. पंप आणि कॉम्प्रेसर एकच आहे, फक्त पंप मध्ये लिक्विड असतं, इथं एअर असते. तेवढंच फरक लक्षात ठेवायचा. इट इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इंटू प्रेशर एनर्जी इन द फॉर्म ऑफ कॉम्प्रेसर एअर को हाय प्रेशर. इट इज अ डिव्हाइस विच सक्स द atmospheric air. Atmospheric air घेतं and compresses it by suitable mechanism to increase its pressure and delivers to the air receiver किंवा स्टोरेज टँक. एअर डिलिव्हर करतं. हा, एअर घेतं, ऍटमॉस्फेरिक एअर घेतं, त्याला हाय प्रेशर मध्ये कॉम्प्रेस करतं आणि डिलिव्हर करतं. हे पॉवर इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही शिकलेले. लक्षात. नेक्स्ट स्टॉप. आता बघा मित्रांनो, क्लासिफिकेशन ऑफ कॉम्प्रेसर. दोन टाईपचे कॉम्प्रेसर आहे. एक पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट आणि एक नॉन पॉझिटिव्ह म्हणजे डायनामिक डिस्प्लेसमेंट. डायनामिक. हा, तर पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट मध्ये रेसिप्रोकेटिंग आणि रोटरी. रेसिप्रोकेटिंग मध्ये सिंगल ऍक्टिंग, डबल ऍक्टिंग हा आणि डायफ्राम. रोटरी मध्ये लोब टाईप, स्क्रू टाईप, बँड टाईप, लिक्विड रिंग, स्क्रोल टाईप. हा, नंतर डायनामिक मध्ये सेंट्रिफ्युगल आणि ऍक्सियल. हे क्लासिफिकेशन पार्ट करून घ्यायचं. स्टॉप. बघा मित्रांनो, रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर मध्ये आपल्याला सिंगल ऍक्टिंग कॉम्प्रेसर बघायचंय. तर त्याच्यात बघा, पहिले डेफिनेशन. वेन द रेसिप्रोकेटिंग मोशन ऑफ अ पिस्टन or a diaphragm is used to compress the air to increase its pressure, then the device is known as a reciprocating compressor. म्हणजे जर पिस्टन वापरत असले तुम्ही, हा, आणि ते रेसिप्रोकेटिंग मोशन क्रिएट करत असाल, हा, त्याच्यामुळे जर एअर प्रेशराईज होत असेल, त्याला म्हणते रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर. त्यात आपण सिंगल ऍक्टिंग बघणार आहे. सिंगल ऍक्टिंग म्हणजे काय? एकीकडून फ्लुइड यायलं आणि दुसरीकडे चाललं. हा, बस. तर इकडे बघा, आता ह्याच्यात होतं कसं. ज्यावेळेस तुम्ही मोटर स्टार्ट केली, सक्शन क्रिएट होतं. सक्शन क्रिएट झाल्यामुळे हे पिस्टन मागे जातं. मागे गेल्यामुळे याच्यात ऑइल सक होतं. ऑइल सक झालं, ऑइल सक झालं, सक झालं म्हणजे ऑइल इथं येतं. ऑइल इथं आल्यानंतर ते काय होतं, ज्यावेळेस पिस्टन इकडून इकडं मूव्ह करतं, हा, राईट कडून लेफ्ट कडे, त्यावेळेस काय होतं, जे ऑइल आहे याच्यात प्रेशराईज होतं आणि प्रेशराईज झाल्यानंतर ते ऑइल डिलिव्हर्ड होतं. ऑइल काय होतं? डिलिव्हर्ड होतं. स्टॉप. हे बरे कसं कन्स्ट्रक्शन मध्ये लिहायचं. इट कन्सिस्ट ऑफ पिस्टन, सिलेंडर, बस कनेक्टिंग रॉड, हे ते एवढं लिहायचं. नंतर सक्शन स्ट्रोक. द पिस्टन मूव्स फ्रॉम टॉप डेड सेंटर टू बॉटम डेड सेंटर. हे पहा, म्हणजे जर असं असलं तर सांगितलं त्यांनी, जर असं असलं तर राईट टू लेफ्ट किंवा लेफ्ट टू राईट. लक्षात. काय होतं, याच्यामुळे पार्शल व्हॅक्यूम क्रिएट होतो. व्हॅक्यूम क्रिएट झाल्यामुळे, सक्शन झाल्यामुळे काय होतं, त्याच्यात आतमध्ये एअर येते. एअर आतमध्ये आली की नंतर काय होतं, डिलिव्हरी म्हणजे कॉम्प्रेशन स्ट्रोक. पिस्टन मूव्स फ्रॉम डेड इकडून, या तुम्ही लेफ्ट टू राईट लिहायचं. हा, राईट टू लेफ्ट. राईट टू लेफ्ट झाल्यामुळे काय होतं, एअर कॉम्प्रेस होती. काय होती? कॉम्प्रेस होती. लगेच हे लिहूच नका, तुम्ही मनाने लिहा. लक्षात. तुम्ही हे पेज मी डिलीटच करतो. तुम्ही फक्त सिंपल लँग्वेज मध्ये मनानेच लिहा. लक्षात. हेच लिहा. काय लिहायचं डायरेक्ट, ज्यावेळेस पिस्टन, वेन द पिस्टन इज मूव्स फ्रॉम left to right, suction is created into the cylinder due to which air is sucked into the cylinder. When piston moves from right to left, air is compressed, pressurized and delivers to the delivery tank. बस एवढं लिहायचं. सीसी चालू करून हे तुम्ही लिहून घ्यायचं एवढं. लक्षात. हा, आज पुरतं एवढं बस झालं, बाकीचं मी नंतर पाठवते. लक्षात. किती क्वेश्चन करू.